प्रणय विलापात तल्लीन असलेल्या पक्ष्याची एका शिकाऱ्याने शिकार केली. गतप्राण झालेल्या त्या पक्षाकडे बघून महर्षी वाल्मिकींचं काळीज वेदनेने भरून गेलं आणि त्यांच्या मुखातून शापवाणी जन्माला आली. जगाला भुरळ घालणाऱ्या रामायणाची ही सुरुवात एका वेगळ्याच विश्वात आपल्याला घेऊन जाते. इतक्या शतकांचा कालावधी लोटला तरी रामायणाचं गारुड जनमानसातून कमी झालेलं नाही. प्रत्येक पिढी आपल्या काळानुसार या महाकाव्यांचा अन्वय अर्थ लावत असते. खळखळत वाहणाऱ्या नदीप्रमाणेच ही महाकाव्य काळाच्या प्रवाहात पुढे जात आहेत. आदी कवी वाल्मिकी यांच्या लेखणीतून साकार झालेली ही साहित्यकृती धर्म, नीती, संस्कार अशा अनेक अंगांना स्पर्श करत मानवाच्या जीवनाला दिशा देणारी आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श स्वीकारत लोकजीवनाचा उत्कर्ष साधणारे अनेक लोक आपल्या भोवताली आपण अनुभवत असतो. भारतीयांसाठी रामायण जितकं पवित्र तितकंच रचनाकार वाल्मिकी सुद्धा पूजनीय आहेत. भारतामधील उत्तर प्रांत असो किंवा दक्षिण, महर्षी वाल्मिकींची पूजा अनेक ठिकाणी केली जाते. ही तीर्थस्थानं नेमकी कोणती आहेत? महाभारत काळात महर्षी वाल्मिकींनी काय भूमिका बजावली होती? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे रिद्धेश कदम. महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत. एक दशकापूर्वी अमृतसरच्या भगवान वाल्मिकी तीर्थस्थळाची निर्मिती पूर्ण झाली. या भव्य वाल्मिकी मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान वाल्मिकी यांची 8 फूट उंच सुवर्ण मूर्ती. मंदिराच्या भोवताली असलेला तलाव या संपूर्ण परिसराची शोभा वाढवणार आहे. संस्कृत ग्रंथांचं वाचनालय तसंच वस्तू संग्रहालयामुळे हे केवळ मंदिर न राहता विद्येचा आगर झालं आहे. उत्तरेकडे प्रवासात असतानाच राजधानीमध्ये सुद्धा अशीच निरनिराळी तीर्थक्षेत्र आपल्याला नजरेस येतात. यातलंच एक महत्वाचं ठिकाण म्हणजे मदनगी जवळ असलेलं प्राचीन भगवान वाल्मिकी मंदिर. कनोट पॅलेस या गजबजलेल्या वास्तूपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारी ही प्राचीन वास्तू ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. 1946 ते 47 दरम्यान 7 ते 8 महिने महात्मा गांधी या मंदिरामध्ये वास्तव्यास होते. भारत देश त्यावेळेला एका नाजूक परिस्थितीमधून जात होता. या काळात गांधी राजधानीमध्ये आले. महात्मा गांधी ज्या खोलीमध्ये वास्तव्य करत होते त्या खोलीमध्ये त्यांच्या वस्तू अजूनही जतन करून ठेवल्या. गंगेच्या किनाऱ्यावर असलेला बिथूरचा घाट एखाद्या सर्वसामान्य घाटाप्रमाणेच आपल्याला भासतो. मात्र हे स्थळ इतिहासातील अनेक वेगवेगळ्या घटनांची साक्ष देत आहे. अशी मान्यता आहे की महर्षी वाल्मिकींनी याच ठिकाणी रामायणाची रचना पूर्ण केली. सीतामाई ज्यावेळी अज्ञातवासात होत्या त्यावेळी त्यांचा निवास याच ठिकाणी होता. सीता रसोईचं ठिकाण सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर सीतामाई जिथे धरणी मातेमध्ये विलीन झाल्या ते ठिकाण सुद्धा इथेच आपल्याला बघायला मिळतं. उत्तर रामायणाच्या पर्वात हनुमंत ज्यावेळेस लवकुश आणि सीतामाईंच्या शोधार्थ निघालेले असतात त्यावेळी त्यांचा सुद्धा निवास इथेच असतो. भारताच्या सीमावर्ती भागातील नेपाळच्या चितवन या परिसरात वाल्मिकी आश्रम आहे. बागमती प्रांतनजीक असलेला हे आश्रम पौराणिक दृष्ट्या महत्वाचं आहे. तमसा, सोना आणि सप्तगंडकी नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे घडतो तिथेच हे आश्रम आपल्याला बघायला मिळतं. याच ठिकाणी लवकुश यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. उत्तरेकडे असलेल्या मंदिरांप्रमाणेच महर्षी वाल्मिकींची दक्षिण भारतामध्ये सुद्धा पूजा केली जाते. चेन्नईच्या तिरुवनमियर मधली महर्षी वाल्मिकींचं मंदिर 1300 वर्षाहून अधिक जुनं असल्याचं मानलं जातं. अशी मान्यता आहे की रामायण संपल्यानंतर वाल्मिकींनी इथे विश्रांती घेतली. महर्षी वाल्मिकी भगवान शंकरांची पूजा करायचे. याचसाठी त्यांनी या पवित्र स्थळाला भेट दिली. हे स्थळ म्हणजे मारुंडेश्वर मंदिर. चोल राजवाटीमध्ये महर्षी वाल्मिकींचं मंदिर इथं बांधण्यात आलं. उत्तर आणि दक्षिण ही भौगोलिक दृष्ट्या 2 टोकं असली तरी त्यांना जोडणारा एक दुवा म्हणजे महर्षी वाल्मिकी. महाभारतात देखील दिशादर्शक म्हणून महर्षी वाल्मिकी पांडवांसमोर प्रगट होतात. वाल्मिकींनी युधिष्ठिराला शिवपूजनाचं महत्त्व सांगितलं होतं. कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर पांडवांचा विजय होतो. या प्रसंगी द्रौपदी एक यज्ञ करते. आता यज्ञ म्हटलं की शंखनाद हा यातील महत्वाचा घटक. मात्र कृष्णासह सर्व प्रयत्नांनंतरही कोणालाच शंख फुंकता येत नाही. अशा वेळी कृष्णाच्या आज्ञेनुसार सर्वजण वाल्मिकींची प्रार्थना करतात. वाल्मिकी तिथे प्रकट झाल्यावर शंखनाद यशस्वी होतो आणि द्रौपदीचा यज्ञ सुद्धा पूर्ण होतो. भारतीय ज्ञान परंपरेचा विचार करायचा झाल्यास इतक्या शतकांचं जे वैभव आपल्याला प्राप्त झालं आहे त्याची मुळे या महाकाव्यामध्ये आपल्याला सापडतात. महर्षी वाल्मिकींची रचना येणाऱ्या काळात सुद्धा सर्वांसाठी दिशादर्शक असेल यामध्ये शंका नाही. महर्षी वाल्मिकींची तीर्थक्षेत्र सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला, साहित्य, संस्कृती संबंधित बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.